स्टुडंट्स, आत्तापर्यंत इलॅस्टिसिटी मधील जे डाऊट्स आहेत त्या डाऊटचे हे चौथं लेक्चर आहे, डाऊट सेशन. यामधील 29 नंबरचा क्वेश्चन हा झालेला आहे, म्हणजे लेवल 1-2 आता आपण इथं कंप्लीट केली आहे. आता लेवल 3 हे जे प्रॉब्लेम आहे ते आता आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. लेवल 3 मधील क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 या दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जी थीम आहे ती थीम सेमच आहे. सो मी दोघांपैकी एक कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो आणि दुसरा हा तुम्ही सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, चला मग मी प्रॉब्लेम नंबर 7 सोडवतो, तुम्ही प्रॉब्लेम नंबर 8 मला सॉल्व्ह करून त्याचे फोटोज पाठवत चला. सो प्रॉब्लेम नंबर 7 इज a wire of length capital L is hanging from a fixed support. The length changes to L1 and L2 when masses M1 and M2 are suspended respectively from its free end. आणि विचारलं then कॅपिटल L इज इक्वल टू, म्हणजे तुम्हाला काय विचारलंय त्या ऑब्जेक्टची ओरिजिनल लेंथ किती असेल. मग आता कसं समजून घेणार हा प्रॉब्लेम. चला मग आता हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. काय झाला असेल तर हा एक इथं रिजिड सपोर्ट असणार आहे आणि त्या रिजिड सपोर्टला हा असा रिजिड सपोर्ट असेल, एक वायर या ठिकाणी या पद्धतीने इथं अटॅच केलेली आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इनिशियली कॅपिटल L इज द लेंथ ऑफ दॅट वायर. पुढे काय झालं, ही लेंथ आता चेंज झाली L2 L1. ओके, सो फॉर एक्झाम्पल ही लेंथ आता अशी चेंज झाली असेल, L2 किती आली, एवढी जी लेंथ आता इन्क्रीज झालेली आहे ती लेंथ आहे L1. आणि ही लेंथ केव्हा वाढली, ज्या वेळेस मास M1 एवढं मास त्याला आपण अटॅच केलं त्यावेळेस. मग आता हा प्रॉब्लेम आपण कसा ट्रीट करत असतो, F इज इक्वल टू KX च्या टर्म मध्ये, और मी याला असं म्हणतो F इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय चेंज इन लेंथ असंही म्हणू शकतो. मग आता फोर्स किती अप्लाय केला, पहिल्यांदा फोर्स किती अप्लाय झालाय M1 एवढा. सो मी इथं सिंपल घेणार M1 मल्टिप्लाय बाय जी एवढा फोर्स अप्लाय झाला आणि इनिशियली फोर्स किती होता 0 एवढा होता, इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय लेंथ कुठून चेंज झाली L1 टू L पर्यंत. हे झालं इक्वेशन 1. फायनल लेंथ टू दी ओरिजिनल लेंथ, ही असेल त्याच्यावरती फायनल लेंथ आणि ही असणार त्याच्यावरती ओरिजिनल लेंथ. फायनल किती फोर्स अप्लाय झाला, सो इथं असेल किती फोर्स अप्लाय झालाय M1G एवढा फोर्स अप्लाय झाला मास ज्यावेळेस M1 एवढं अटॅच केलं त्यावेळेस, आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पुढे काय झालं तर मास M2 एवढं अटॅच केलं, हे मास असेल M2, म्हणजे आता फोर्स किती अप्लाय झालाय M2G एवढा फोर्स अप्लाय झाला. आणि लेंथ आता याच्यावरती लेंथ जी आहे ती एक्सटेंड झाली आणि ती लेंथ आहे कोणची L2. आणि L2 ही लेंथ कुठून चेंज झाली L1 पासून, म्हणजे L2 साठी इनिशियल लेंथ किती होती L1 एवढी. म्हणजेच आता जे इक्वेशन असेल बघा तुमचं इक्वेशन 2 येऊन जातं, फायनल फोर्स M2G मायनस इनिशियल फोर्स M1G इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय काय असणार आहे L2 मायनस L1. हे इक्वेशन काय असेल 2. हेच जर मी घेतलं तर M1G इज इक्वल टू असेल K मल्टिप्लाय बाय L1 मायनस L, आणि इथं असणार आहे M2 मायनस M1 मल्टिप्लाय बाय G, बरोबर. म्हणजे जे इक्वेशन 2 आहे ना ते मी अशा पद्धतीने इथं नोट डाऊन करू शकतो. ओके, M2 मायनस M1 इज इक्वल टू किती असणार आहे K मल्टिप्लाय बाय L2 मायनस L1. आता तुम्ही काय करायचं, ह्या दोन्ही इक्वेशनचा रेशो घ्यायचा आणि हे दोन्ही इक्वेशनचा रेशो घेऊन हे इक्वेशन जे आन्सर असेल ते आन्सर मला पाठवायचा. सो याचा ऑप्शन डी येतो का ते तुम्ही सर्वांनी चेक करा. आणि याच्यासारखाच प्रॉब्लेम नंबर 8 आहे, हाही तुम्ही सॉल्व्ह करणार आणि त्याचं सोल्युशन मला पाठवत चला. आय थिंक हा प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थित समजला असेलच. ओके, यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 9 जो डाऊटला विचारला गेला तो घेतोय. द यंग्स मॉड्युलस ऑफ अ मटेरियल is 2 into 10 raised to 11 Newton per meter square and its elastic limit is 1 into 10 raised to 8 Newton per meter square for a wire 1 meter in length of this material. आणि विचारलं the maximum elongation achievable is. आता विचारलंय maximum elongation किती असेल. मग सगळ्यात सुरुवातीला गिवन क्वांटिटीज नोट डाऊन करून घेऊया. यंग्स मॉड्युलस दिलाय, यंग्स मॉड्युलस किती आहे 2 into 10 raised to 11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इलास्टिक लिमिट दिलंय कशामध्ये, युनिट चेक करायचं बघा. इलास्टिक लिमिट युनिट काय राहील न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ऑब्वियसली दिस इज द स्ट्रेस.
हे काय दिलंय, स्ट्रेस दिला आणि स्ट्रेसचे व्हॅल्यू किती 1 × 10⁸ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे कशावरून ओळखलं तर युनिट मी चेक केलं आणि स्ट्रेसचं युनिट असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. ओरिजिनल लेंथ आहे 1 मीटर आणि विचारलं चेंज इन लेंथ किती. सो सिंपल आहे बघा, यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. बरोबर आहे. स्ट्रेन काय असतं, स्ट्रेन इथे तुम्ही सॉल्व्ह करणार चेंज इन लेंथ डिवायडेड बाय काय असतं ओरिजिनल लेंथ. हे व्हॅल्यू इथे टाका म्हणजेच इक्वेशन येऊन जातं y इज इक्वल टू ऑब्वियसली स्ट्रेस तुम्हाला गिवन आहे, मग इथे फोर्स पर युनिट एरिया टाकायची गरज नाही. डिवायडेड बाय काय असणार आहे चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. म्हणजेच चेंज इन लेंथ स्ट्रेस मल्टिप्लाय बाय कॅपिटल एल डिवायडेड बाय यंग्स मॉड्युलस. हे सॉल्व्ह करा आणि तुमच्याला आन्सर हे किती येतं सगळ्यांनी चेक करायचं. बरोबर. आय थिंक तुमचं सर्वांचं जे आन्सर असणार आहे ते मिलीमीटर मध्ये येऊन जातं आणि ते असेल 0.5 मिलीमीटर येतं का हे सर्वांनी आता व्यवस्थित चेक करायचं. जमेल सर्वांना. ओके ठीक. आता या पुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 10. प्रॉब्लेम नंबर 10 7 सारखाच आहे, 7 आणि 8 सारखा. ठीक आहे घेतो मी. बघा प्रॉब्लेम नंबर 10 काय. When a load of 80 Newton is suspended from a string, its length is 101 millimeter. If load of 100 Newton is suspended, its length is 102 millimeter. If a load of 160 Newton is suspended from it, then length of the string is. जर प्रॉब्लेम व्यवस्थित बघितला तर त्यांनी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अनचेंज सांगितलेला आहे. प्रॉब्लेम व्यवस्थित बघा. प्रॉब्लेम मध्ये फोर्स दिलाय पहिल्यांदा, त्या फोर्सला म्हणतो मी F1 इज इक्वल टू आहे 80 न्यूटन. एवढा फोर्स होता त्यावेळेस ती लेंथ एक्सटेंड झाली आणि ती लेंथ होती 101 मिलीमीटर एवढी. पुढे लोड वाढवला म्हणजे फोर्स इन्क्रीज केला, तो झाला F2, तो आहे 100 न्यूटन एवढा. लेंथ इन्क्रीज झाली L2, ती आलेली आहे 102 मिलीमीटर. अँड नेक्स्ट अगेन फोर्स इन्क्रीज केला आणि तो झालेला आहे 160 न्यूटन एवढा आणि विचारली आता L3 किती असेल. मग हा प्रॉब्लेम नंबर जो आता वरती घेतला ना, हा प्रॉब्लेम नंबर 7, हा प्रॉब्लेम नंबर 8, हे सगळे एकाच कॅटेगरीचे प्रॉब्लेम झाले. मग आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार तर बघा पहिल्यांदा किती फोर्स अप्लाय झाला 80 न्यूटन. फायनल किती फोर्स अप्लाय झाला 100 न्यूटन. लेंथ कुठून चेंज झाली L2 L1. सो सिंपल फॉर्म्युला वापरणार F इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय चेंज इन लेंथ. इथं असणार आहे चेंज इन फोर्स. चेंज इन फोर्स म्हणजे असेल F2 मायनस F1 इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय L2 मायनस L1. आता F2 व्हॅल्यू किती आहे रे 100, F1 किती आहे 80, K मल्टिप्लाय बाय लेंथ 2 किती आहे 102 मिलीमीटर आणि इथं किती आहे 101 मिलीमीटर. हे झालं इक्वेशन 1. बरोबर आहे. आता सिमिलरली F1 आणि F2 मधलं रिलेशन घेतलं ना, आता कोणामधलं घ्यायचं F2 आणि F3 मधलं. मग कसं घेणार फायनल फोर्स होता F3, इनिशियल फोर्स किती आला F2 इज इक्वल टू K मल्टिप्लाय बाय L3 मायनस किती आला आहे L2. F3 किती आहे 160, F2 किती आहे 100, K मल्टिप्लाय बाय L3 तुम्हाला फाइंड करायचा आणि L2 दिलेला आहे 102 मिलीमीटर. याला म्हणतो मी दिस इज इक्वेशन 2. आणि तुम्हाला माहिती आता काय करायचं इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 करा आणि तुमच्याला आन्सर येतं का चेक करा. तुमच्याला आन्सर हे 10.5 येतं का सर्वांनी चेक करून घ्यायचं. जमेल सर्वांना. ओके व्हेरी गुड. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 12 आता आपण या ठिकाणी सॉल्व्ह करायला घेणार आहोत. सो प्रॉब्लेम नंबर 12 इज two wires are made up of the same material and having the same volume. The first wire has cross-sectional area A and the second wire has cross-sectional area 3A. If the length of first wire is increased by delta L on applying a force capital F आणि पुढे विचारलं how much force is needed to stretch the second wire by the same amount. तुम्हाला पुढे विचारलंय डेल्टा एल एवढीच लेंथ वाढवण्यासाठी ज्यावेळेस एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेकंड वायरचा 3A असेल त्यावेळेस फोर्स किती असेल. आता काय असेल हे प्रॉब्लेम मध्ये पहिल्यांदा समजून घेऊ. बघा
टू वायर्स आर मेड अप ऑफ द सेम मटेरियल अँड हॅव्हिंग द सेम व्हॉल्यूम. म्हणजे दोन वायर असेल, आता हे तर समजलं की समजा ही एक वायर असणार आहे, ही दुसरी एक वायर असेल. फॉर एक्झाम्पल या वायरची जी लेंथ असेल, इनिशियल लेंथ म्हणतो मी, ती इनिशियल लेंथ L1 असेल आणि ह्या वायरची जी इनिशियल लेंथ असणार आहे ती असेल L2. आणि दोघांनाही किती अमाऊंट मध्ये वाढवायचं आहे तर त्यांनी सांगितलंय सेम अमाऊंट मध्ये ते इन्क्रीज झाले पाहिजे. म्हणजे सेम अमाऊंट म्हणजे किती, डेल्टा L. एवढ्याच अमाऊंट मध्ये त्या वायर ही स्ट्रेच झाली पाहिजे, डेल्टा L एवढी. इथं सांगितलंय ना, ऑन अप्लाइंग द फोर्स F. मग एवढा सेकंड वायरला किती फोर्स अप्लाय करावा लागेल ज्यावेळेस ती फर्स्ट वायरच्या डेल्टा L एवढी इन्क्रीज होणार आहे त्यावेळेस. म्हणजे डेल्टा L जे इलॉंगेशन ऑफ द वायर आहे ते तर सेमच आहे. मग बदललं काय, L1 आणि L2. आता L1 ही लेंथ 1 असेल, पण L2 ही इन टर्म्स ऑफ L1 किती असेल हे मला फाइंड करावं लागेल. कारण की याचा एरिया आहे A आणि याचा एरिया जो आहे तो आहे 3A. आता कसं समजणार बघा, व्हॉल्यूम तर दोघांचं सेम आहे. म्हणजे व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट वायर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ काय असणार आहे, सेकंड वायर. व्हॉल्यूम काय असतं, ऑब्विसली एरिया मल्टिप्लाय बाय L1. व्हॉल्यूम ऑफ सेकंड वायर काय असणार आहे, एरिया A2. त्याचा एरिया A2 किती आहे, 3A मल्टिप्लाय बाय किती असेल, L2. एरिया अँड एरिया गेट कॅन्सल. सेकंड वायरची लेंथ भेटली, किती आली ती, L1/3, 1/3 ऑफ दी फर्स्ट वायर. म्हणजे ही जी वायर असेल ना L2 ही 1/3 ऑफ दी काय असेल, फर्स्ट वायर असेल. चला आता लेंथ भेटली. मग यंग्स मॉडेल इलॉंगेशन होते ना, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस होतोय, स्ट्रेन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन फोर्स अप्लाय केल्यामुळे म्हणजे ते इलॉंगेशन झालं, लेंथ मध्ये चेंजेस झालेत, म्हणून आपण या ठिकाणी यूज करतो यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असतो, स्ट्रेस लॉन्जिट्युडिनल घेतो मी, आता प्रत्येक वेळेस लॉन्जिट्युडिनल शब्द लिहित नाही. स्ट्रेस डिवाइडेड बाय स्ट्रेन म्हणजेच यंग्स मॉड्युलस. स्ट्रेस किती आहे, फोर्स डिवाइडेड बाय एरिया. स्ट्रेन किती आहे, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय काय असणार आहे, ओरिजिनल लेंथ. मग फॉर एक्झाम्पल मी वायर 1 साठी घेतो. वायर 1 साठी किती फोर्स अप्लाय झाला ते मी F1 इज इक्वल टू F सांगितलं. हेच इक्वेशन मी कसं लिहिणार, इन टर्म्स ऑफ F1 लिहितो. यंग्स मॉड्युलस F1 इथं किती असणार आहे, L1 डिवाइडेड बाय एरिया मल्टिप्लाय बाय डेल्टा L. आणि यावरून मी F1 ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. F1 किती होऊन जातो, Y A डेल्टा L डिवाइडेड बाय किती असणार आहे, L1. आणि त्यांनी काय सांगितलं, दिस F1 इज इक्वल टू किती आहे, F. म्हणजेच F व्हॅल्यू किती आली, Y A डेल्टा L डिवाइडेड बाय किती आलं रे, L1. बरोबर आहे. आता सिमिलरली सेकंड वायर साठी, मग सेकंड वायर साठी काय असणार आहे, यंग्स मॉड्युलस F2 इथं काय असेल, L2 डिवाइडेड बाय एरिया मल्टिप्लाय बाय किती असणार आहे, डेल्टा L. आणि द एरिया किती आहे याच्याला, 3A एवढा एरिया आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला F2 भेटतो 3A, पुढे किती असणार आहे, डेल्टा L डिवाइडेड बाय मल्टिप्लाय बाय किती असेल, यंग्स मॉड्युलस डिवाइडेड बाय किती असणार आहे, L2. आणि L2 ची व्हॅल्यू मला इक्वेशन 1 वरून माहिती आहे. L2 किती आहे, L1/3. म्हणजेच F2 किती येऊन जातो, चला सांगा. F2 इज इक्वल टू असणार आहे 3A डेल्टा L Y डिवाइडेड बाय किती असेल, L1/3. 3 मल्टिप्लाय बाय 3 किती आलं, 9. सो इक्वेशन असणार आहे F2 इज इक्वल टू 9A डेल्टा L Y डिवाइडेड बाय L1. मग आता ही जी टर्म आहे ना, A डेल्टा L Y डिवाइडेड बाय L, ही टर्म कुठे आहे, तुमच्या वरील इक्वेशन मध्ये. म्हणजे F2 हा 9 टाइम्स ऑफ दी काय असेल, F1 असेल, म्हणजेच इनिशियल फोर्स असेल. मग F2 हा जर 9 टाइप्स ऑफ इनिशियल फोर्स आला तर इक्वेशन ऑप्शन जे असेल तो ऑप्शन चेक करा. ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. आय थिंक तुम्हाला सर्वांना प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. ओके, चला मग आता या पुढील प्रॉब्लेम घेऊया, प्रॉब्लेम नंबर 13. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 13. 4 वायर ऑफ सेम मटेरियल बट हॅव्हिंग डिफरंट लेंथ अँड रेडिया आर सब्जेक्टेड अंडर द सेम लोड. Which of the following combination of length and radius will have highest elongation? खाली पैकी तुम्हाला काही कॉम्बिनेशन दिले आहे, तुम्हाला विचारलं मॅक्झिमम इलॉंगेशन कुठल्या लेंथ साठी असेल. मग असा हा प्रॉब्लेम आहे. आता याला सॉल्व्ह कसं करणार, तर बघा पहिल्यांदा आत्ताच घेतलेला यंग्स मॉड्युलसचा मी फॉर्म्युला घेतो. एकदम सिंपल आहे, लॉजिकल प्रॉब्लेम.
यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय आहे, y इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन म्हणजे F अपॉन A डेल्टा L इंटू काय असणार आहे, कॅपिटल L. बरोबर आहे. आता दोन्ही ठिकाणी यंग्स मॉड्युलसचं काय असेल, सेमच असेल म्हणजे चेंज इन लेंथ इज इक्वल टू FL अपॉन A मल्टिप्लाय बाय काय असेल, y असेल. आता मी असं कन्सिडर करतो का त्यांनी सांगितल्यानुसार अप्लाइड फोर्स अँड यंग्स मॉड्युलस बोथ आर कॉन्स्टंट. मग चेंजेस कसे, आता हे कसं समजलं कॉन्स्टंट आहे, तर फक्त चेंजेस कुठं होत आहे, लेंथ रेडियाय आणि रेडियाय मध्ये. म्हणजेच डेल्टा L इज इक्वल टू और डेल्टा L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॅपिटल L अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस स्क्वेअर. पाय जो आहे तो असेल ऑब्वियसली कॉन्स्टंट असणार आहे म्हणजे डेल्टा इलॉंगेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॅपिटल L डिवाइडेड बाय काय असेल, रेडियस स्क्वेअर. मग तुम्हाला मॅक्झिमम इलॉंगेशन विचारलं ना, हायेस्ट इलॉंगेशन कुठं असेल, हायेस्ट इलॉंगेशन म्हणजे हायेस्ट डेल्टा L ची व्हॅल्यू कधी असेल, ज्यावेळेस तुम्ही L इज इक्वल टू ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार कोणत्या, या बाया दिलेल्या आहे 4 ऑप्शन मध्ये आणि R या ऑप्शन मध्ये दिलेल्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करणार, त्यावेळेस तुम्हाला समजेल हायेस्ट इलॉंगेशन किती. मग आता हे हायेस्ट इलॉंगेशन लॉजिकली कसं सांगणार, जेवढी रेडियस मिनिमम असेल, जेवढी रेडियस मिनिमम असेल तेवढं इलॉंगेशन मॅक्झिमम असणार आहे. मग रेडियस मिनिमम कुठे आहे, पहिल्याच ऑप्शन मध्ये 1 मिलीमीटर. मग ऑप्शन आला फर्स्ट तुमच्याला करेक्ट आन्सर. तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता, पण लॉजिकली जनरल काय असणार, प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा रेडियस जेवढी कमी असेल इलॉंगेशन तेवढं जास्त असेल. जमेल सर्वांना. याच्यासारखाच पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 14. तिथं टेन्शन विचारलंय, सेम टेन्शन आहे. लार्जेस्ट एक्सटेन्शन विचारलं, सेम प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर 13 आणि प्रॉब्लेम नंबर 14 सेम आहे. आता हे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जमेल सर्वांना. होप सो सगळ्यांना व्यवस्थित प्रॉब्लेम जमेल. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 15 आता मी सॉल्व्ह करायला घेतो. सो प्रॉब्लेम नंबर 15 काय आहे तो समजून घेऊया. द एक्सटेन्शन ऑफ अ वायर बाय द ऍप्लिकेशन ऑफ अ लोड इज 3 मिलीमीटर. बघा एक्सटेन्शन दिलंय. नंतर आहे द एक्सटेन्शन इन अ वायर ऑफ द सेम मटेरियल अँड द लेंथ बट हाफ द रेडियस बाय द सेम लोड इज. आता तुम्हाला विचारलं एक्सटेन्शन ऑफ द वायर किती असेल. सो याही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला विचारलंय ज्यावेळेस रेडियस हाफ होऊन जाणार ना, प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं, ज्यावेळेस रेडियस हाफ होऊन जाणार, लेंथ येलो असेल त्यावेळेस एक्सटेन्शन किती असणार आहे. म्हणजेच तुम्ही सिंपल सांगणार की 13, 14 आणि 15 हे तिन्ही प्रॉब्लेम काय आले, एकाच कॅटेगरीचे आले आणि हे दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. जमेल हा सर्वांना. होप सो सगळ्यांना हे प्रॉब्लेम व्यवस्थित जमतीलच, कारण की एकाच कॅटेगरीचे प्रॉब्लेम आहे. सो अशा पद्धतीने आता यापुढे मी प्रॉब्लेम घेतो. प्रॉब्लेम नंबर 16 जो डाऊटला आहे तो सॉल्व्ह करून घेऊया. A steel wire of cross sectional area 3 into 10 raised to minus 6 meter square can withstand a maximum strain of 10 raised to minus 3. Young's modulus of a steel is 2 into 10 raised to 11 Newton per meter square. आणि विचारलं the maximum mass of the wire can hold is. तुम्हाला विचारलं ती जी वायर असेल ती मॅक्झिमम मास किती होल्ड करू शकते आणि तुम्हाला दिलं आहे टेक G is equal to 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता कसं सोडवणार हा प्रॉब्लेम, चला मग सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा घेणार यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला. माहिती आहे यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असतो, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. डायरेक्ट मी लिहितो यम स्ट्रेस म्हणजे फोर्स म्हणजे किती mg अपॉन एरिया इंटू काय असणार आहे चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. बरोबर आहे. यालाच मी डायरेक्ट स्ट्रेनही म्हणू शकतो. म्हणजे यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू mg अपॉन a मल्टिप्लाय बाय काय असेल, स्ट्रेन असणार आहे. मग आता गिवन हा फॉर्म्युला, ऍक्च्युअल हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा, मास फाइंड करायचा ना. मग मास कसं फाइंड करणार, यंग्स मॉड्युलस एरिया मल्टिप्लाय बाय स्ट्रेन आणि डिवाइडेड बाय किती असणार आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आता हे सर्व व्हॅल्यू तुम्हाला दिले आहेत. बघा काय काय दिलंय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 3 into 10 raised to minus 6 मीटर स्क्वेअर डायरेक्ट दिलाय. मॅक्झिमम स्ट्रेन, चला स्ट्रेन ही दिलेला आहे, स्ट्रेन आहे किती आहे 10 raised to minus 3. यंग्स मॉड्युलस ही दिलेला आहे 2 into 10 raised to 11 आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा दिले आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. या सर्व व्हॅल्यू टाका. या सर्व व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्हाला जे आन्सर भेटेल ते तुमच्याला आन्सर 60 kg येतं का हे सर्वांनी चेक करायचं. जमेल सर्वांना, कन्फर्म, ओके, व्हेरी गुड. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 19 मी वाचतोय. पहिल्यांदा प्रॉब्लेम नंबर 19 काय आहे तो समजून घेऊया. The diameter of a brass rod is 4 millimeter and Young's modulus of a brass is 9 into 10 raised to 10
न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि विचारलंय तुम्हाला फोर्स रिक्वायर्ड टू स्ट्रेच बाय 0.1% ऑफ इट्स लेंथ. किती फोर्स लागणार आहे ज्यावेळेस एक्सटेन्शन किती होणार आहे 0.1. एक्सटेन्शन म्हणजे डेल्टा एल अपॉन, या ठिकाणी तुम्हाला काय दिलंय डेल्टा एल अपॉन एल ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.1%. दॅट इज डेल्टा एल अपॉन एल इज इक्वल टू 0.1 डिवाइडेड बाय किती आहे 100. यंग्स मॉड्युलस ऑफ ब्रास दिलेला आहे 9 into 10⁻10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि डायमीटर ऑफ दी रॉड दिलेले आहे 4 मिलीमीटर. म्हणजे रेडियस किती येऊन जाणार आहे डायमीटर अपॉन 2 म्हणजे ती असणार आहे 2 मिलीमीटर एवढी. भेटलं ना. मग आता विचारलं काय फोर्स. परत एकदा यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला कसा असतो. यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला फोर्स पर युनिट एरिया मल्टीप्लाय बाय चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. आता फोर्स फाइंड करायचा म्हणजे F इज इक्वल टू वाय ए मल्टीप्लाय बाय किती असणार आहे चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ. आता हे सगळ्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत ते व्हॅल्यू टाकून द्या आणि तुमच्याला आन्सर हे 360 मल्टीप्लाय बाय पाय न्यूटन येतं का म्हणजे ऑप्शन ए येतो का हे सर्वांनी व्यवस्थित चेक करायचं. इथे जमेल ना. आता यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू टाका 9 नंतर एरिया टाका पाय आर स्क्वेअर म्हणजे 4 into 10⁻⁻6 डेल्टा एल अपॉन एल तो तुम्हाला ऑलरेडी दिलाय 0.1% मध्ये. ठीक आहे ओके. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर व्हेरी गुड 26. सो आता सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम नंबर 26 काय आहे तो समजून घेऊ. बघा जेई मेन्स 2018 हा प्रॉब्लेम विचारला गेला आहे. सॉल्व्ह कसा करायचा सांगतो, काळजी करायची नाही. बघा a solid sphere of radius r made up of a soft material of bulk modulus k is surrounded by a liquid in a cylindrical container. A massless piston of area floats on the surface of the liquid covering entire cross section of the cylindrical container. When mass m is placed on the surface of the pistons to compress the liquid, the fractional decrement of the radius of the sphere delta L delta r upon r तुम्हाला विचारलाय. फ्रॅक्शनल डिक्रीमेंट ऑफ द रेडियस तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायला लावलं आणि प्रॉब्लेम कशाशी रिलेटेड आहे बल्क मॉड्युलसच्या कन्सेप्टशी रिलेटेड आहे. मग आता सगळ्यात सुरुवातीला बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला जर घेतला ना बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला काय असतो K इज इक्वल टू ऑब्वियसली शेअरिंग व्हॉल्यूम स्ट्रेस डिवाइडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन असतो. त्यालाच मी घेतो व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणजे फोर्स पर युनिट एरिया त्याला मी प्रेशर म्हणतो डिवाइडेड बाय चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड स्फिअर किती असतं 4/3 ह्याला म्हणतो मी इक्वेशन 1 4/3 पाय आर क्यूब. चेंज इन व्हॉल्यूम किती असेल चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. हे आपण आपल्या जो युनिट अँड डायमेन्शन मध्ये झालं त्यामध्ये आपण घेतलेला आहे चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजे ही आली कॉन्स्टंट टर्म. हा 3 पुढे येऊन जाणार डेल्टा आर डिवाइडेड बाय किती असेल आर असेल. भेटलं मला चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. प्रेशर किती असतो फोर्स पर युनिट एरिया. त्यानंतर फोर्स किती आहे mg अपॉन ए. बरोबर आहे. हे झालं इक्वेशन 3. मग आता सेकंड आणि थर्ड मी इक्वेशन फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट करतो. सो K इज इक्वल टू mg अपॉन ए 3 मल्टीप्लाय बाय डेल्टा आर अपॉन किती असेल आर असेल. आता हे डेल्टा आर अपॉन आर हे तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ एरर विचारलाय म्हणजे डेल्टा आर अपॉन आर इज इक्वल टू किती होऊन जातो mg डिवाइडेड बाय 3a मल्टीप्लाय बाय k. हे झालं तुमच्यावाला सोल्युशन. मग असा जे सोल्युशन असेल ते तुमच्यावाला आन्सर असेल. ऑप्शन नंबर ए इज युअर करेक्ट आन्सर. जमेल सर्वांना. सोपा होता प्रॉब्लेम. यानंतर प्रॉब्लेम नंबर आहे 27. To compress a liquid by 10% of its original volume, the pressure required 2 into 10⁵ atmosphere. The bulk modulus of the liquid is. But same formula K is equal to P upon delta V upon V. Delta V upon V दिलेला आहे 10%. That is delta V upon V is equal to 10 divided by किती असणार आहे 100. आणि तुम्हाला विचारलं काय बल्क मॉड्युलस किती असेल व्हॅल्यू टाका 2 into 10⁵ divided by 10 divided by 100. आता हे तुम्ही काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. बरोबर ना. मग तुमच्याला आन्सर हे 2 into 10 I think 6 येतं का हे सर्वांनी व्यवस्थित चेक करा. हे तर तुमच्या समोरच दिसतंय. झालं.
त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 30 घेतोय आता मी. प्रॉब्लेम नंबर 30 इज द अप्रॉक्सिमेट डेप्थ ऑफ एन ओशियन इज 2700 मीटर. The compressibility of the water is 45.4 into 10 raised to minus 11 and the density of water is 10 raised to 3 kg per meter cube. आणि तुम्हाला विचारलं what fractional compression of water will be obtained at the bottom of the ocean is. तुम्हाला विचारलं फ्रॅक्शन ऑफ द कम्प्रेशन म्हणजे तुम्हाला काय फाईंड करायला लावलं. परत एकदा इथं त्यांनी विचारलं डेल्टा व्ही अपॉन व्ही व्हॅल्यू किती असेल. कॉम्प्रेसिबिलिटी दिलेली आहे. कॉम्प्रेसिबिलिटी किती तुम्हाला माहिती आहे ती आहे 45.4 इंटू 10 रेज टू मायनस 11 पर पास्कल. आता तुम्हाला माहिती आहे कॉम्प्रेसिबिलिटी आणि बल्क मॉड्युलस मध्ये रिलेशन काय आहे. तुम्हाला बल्क मॉड्युलस जर फाईंड करायचं असेल तर 1 अपॉन काय करावं लागतं कॉम्प्रेसिबिलिटी करावं लागतं म्हणजे 1 अपॉन 4 इंटू 10 रेज टू मायनस 11 हे तुम्ही काय फाईंड करू शकता बल्क मॉड्युलस फाईंड करू शकता. त्यानंतर प्रेशर किती असतो रो जी एच एवढा. डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेली आहे 10 रेज टू 3. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 घ्या आणि हाईट दिली आहे 2700 मीटर. आणि आता तुम्हाला काय विचारलं डेल्टा व्ही अपॉन व्ही फाईंड करायचा. कसं फाईंड करणार फॉर्म्युला सेम के इज इक्वल टू पी अपॉन डेल्टा व्ही अपॉन किती असेल व्ही म्हणजे डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू पी डिवाइडेड बाय किती असणार आहे के. सो डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू रो जी एच डिवाइडेड बाय किती असेल के असेल. सगळ्या व्हॅल्यू तुमच्या समोर आहे. तुम्ही याला इझिली सॉल्व्ह करू शकता आणि याच्यावर जे ऑप्शन असेल ते ऑप्शन सी येतं का हे सर्वांनी व्यवस्थित चेक करायचं. 1.2 इंटू 10 रेज टू मायनस 2 मीटर एवढं जमेल सर्वांना कन्फर्म. ओके सो हा आता प्रॉब्लेम नंबर 30. यानंतर प्रॉब्लेम नंबर 46 मध्ये कुठेही मला प्रॉब्लेम्स तुमचे डाऊट्सला दिसतील नाहीये. जर कोणाचा काही याच्या व्यतिरिक्त 32 म्हणजे कुठून राहिले आता 31 टू 45 पर्यंत जर कोणाचा काही डाऊट असेल तर ऑब्विसली तुम्ही मला पाठवा. मी त्याचं सोल्युशन तुम्हाला देऊन टाकेल. ओके चला मग आता यानंतरचा जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 46 आता आपण इथं सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम नंबर 46 इज व्हॉट इज द एनर्जी स्टोअर पर युनिट व्हॉल्यूम इन द कॉपर वायर which produce longitudinal strain 0.1%. यंग मॉड्युलस दिला आहे 1.1 into 10 raised to Newton per meter square. आता गिवन क्वांटिटीज नेहमीप्रमाणे आपण नोट डाऊन करून घेतो. y इज इक्वल टू आहे 1.1 into 10 raised to 11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेन दिलेला आहे 0.1% म्हणजेच 0.1 डिवाइडेड बाय 100. आता जरा शांत वाटत असेल बघा सारखं मी केव्हाच एकटाच बडबड करतोय बरोबर ना. चला काळजी करू नका. विचारलं काय एनर्जी स्टोअर. मग आता एक फॉर्म्युला घेतलाय बघा आपण एनर्जी स्टोअर पर युनिट व्हॉल्यूम. आठवतो का किती पोरांना आठवतो बघा रे हा फॉर्म्युला आहे 1/2 यंग्स मॉड्युलस मल्टिप्लाय बाय स्ट्रेन स्क्वेअर बरोबर आहे. हा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. मी एका लेक्चर मध्ये घेतला आहे. मला चांगल्या पद्धतीने आठवतो. तुम्हाला जर नसन आठवत तर एक लक्षात घ्या तुमचा अभ्यास कमी पडतोय. मग आता हे काय करायचं तुम्ही सुज्ञ आहात याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. सो 1/2 मल्टिप्लाय बाय यंग्स मॉड्युलस दिला आहे 1.1 इंटू 10 रेज टू 11 आणि स्ट्रेन व्हॅल्यू दिलेली आहे 0.1 डिवाइडेड बाय 100 स्क्वेअर करा आणि तुमच्यावाला आन्सर जे आहे ते आन्सर आय थिंक यू गेट ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. ते येतं का सर्वांनी चेक करायचं. चलायचं पुढील प्रॉब्लेमला. चला प्रॉब्लेम नंबर 47 आता आपण या ठिकाणी सॉल्व्ह करायला घेऊया. तसा प्रॉब्लेम नंबर 47 ही इझी आहे कारण डायरेक्ट क्वेश्चन विचारला गेलता तरी सुद्धा तुम्हाला अडला असो काय हरकत नाही. चला मग आता प्रॉब्लेम नंबर 47 काय तो समजून घेऊया. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 47. बघा when a rubber band is stretched by a distance x it exerts a restoring force of magnitude F is equal to ax plus bx square when a and b are constant. The work done in stretching the unstretched rubber stand by L is. तुम्हाला विचारलंय वर्क डन किती असेल. ऑब्विसली वर्क डनचा फॉर्म्युला असतो वर्क डन इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. फोर्स दिलाय तुम्हाला ax प्लस bx स्क्वेअर म्हणजेच वर्क डन इज इक्वल टू असणार आहे ax प्लस bx
मल्टिप्लाय बाय काय असेल dx. कुठून कुठपर्यंत स्ट्रेच करायला झाला 0 to l पर्यंत, म्हणजे याला काय करणार इंटिग्रेट करूया. सो 0 to w dw 0 to l ax प्लस bx मल्टिप्लाय बाय काय असणार आहे dx. आणि आता हे कॅल्क्युलेशन तुमच्यासाठी, हे कॅल्क्युलेशन सॉल्व करा. हे सॉल्व केल्यानंतर आय थिंक यू गेट ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. जमेल सर्वांना? जमायलाच पाहिजे. ओके ठीक आहे. आता इथं प्रॉब्लेम नंबर 48 जो आहे तो आता आपण या ठिकाणी सॉल्व करतोय. टू स्प्रिंग्स P and Q of force constant KP and KQ, इथं KQ in terms of KP दिलेला आहे, तो आहे KP upon 2, are stretched by applying force of equal magnitude आणि विचारलं if the energy stored in Q is E आणि विचारलं the energy stored in P is. आता फाइंड करायला काय सांगितलं, किती एनर्जी स्टोअर होणार आहे. मग एनर्जी स्टोअर साठीचा एक सिंपल फॉर्म्युला घेतलाय बघा. एनर्जी स्टोअर किती असते इज इक्वल टू हाफ ऑफ लोड मल्टिप्लाय बाय काय असतं एक्सटेन्शन. हा फॉर्म्युला आपण बऱ्याच वेळेस घेतलेला आहे. मग आता हाफ ऑफ लोड म्हणजे काय असतो फोर्स आणि एक्सटेन्शन म्हणजे काय असणार आहे dx एवढा. अगेन हाफ ऑफ फोर्स म्हणजे किती असतो kx मल्टिप्लाय बाय किती आलं dx. मग आता इथं मी घेतो, इथं k असेल kx, घेतलं ना फोर्स इज इक्वल टू किती असतो k मल्टिप्लाय बाय x एवढा. इथं असेल kx, kx मल्टिप्लाय बाय किती आलं dx बरोबर. ही असेल एनर्जी स्टोअर. मग आता ही एनर्जी स्टोअर मी घेतो E इज इक्वल टू 1/2 फॉर P पार्टिकल साठी किंवा P स्प्रिंग साठी K ऑफ P मल्टिप्लाय बाय किती असणार आहे x मल्टिप्लाय बाय dx. सिमिलरली मला Q साठी फाइंड करायची. सो 1/2 मल्टिप्लाय बाय K ऑफ Q मल्टिप्लाय बाय किती असणार आहे x dx आणि K ऑफ Q ची व्हॅल्यू किती आहे 1/2 मल्टिप्लाय बाय KP x dx अपॉन किती असेल 2. आता हे 1/2 KP x dx म्हणजे किती आलाय हे बघा इक्वेशन 1. म्हणजे E ऑफ Q किती आला E अपॉन 2 झालं ना तुमच्यावर आन्सर आला. E अपॉन 2 म्हणजे ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. एकदम लॉलीपॉप प्रॉब्लेम होता बरोबर. चला यानंतर सेकंड लास्ट प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 49. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 49. मी वाचतोय बघा, लक्ष द्या इकडे व्यवस्थित. Two wires having same length and material are stretched by same force. Their diameter are in the ratio 1:3. Their ratio of strain energy per unit volume for these two wires. तुम्हाला विचारलं स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती असेल. मग आता स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम कसं फाइंड करणार. चला मग आता पहिल्यांदा स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम साठीचा फॉर्म्युला समजून घेऊया. काय असतो मागे घेतलाय बघा कुठल्या प्रॉब्लेमला रे, हे बघा स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. हा स्ट्रेन एनर्जी स्टोअर होता आणि इथं घेतलाय बघा स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. इथं घेतला होता ना प्रॉब्लेम नंबर 46 साठी घेतला होता. तोच फॉर्म्युला इथेही तुम्हाला यूज करायचा आहे. मग आता स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती असतं. स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काय असतं ते असतं स्ट्रेस स्क्वेअर डिवाइडेड बाय किती असतो यंग्स मॉड्युलस बरोबर आहे. आता स्ट्रेस म्हणजे किती असतो फोर्स पर युनिट एरिया एवढा बरोबर आहे. मग आता फोर्स पर युनिट एरिया जर असेल आणि ही स्ट्रेस एनर्जी जर आपल्याला फाइंड करायची असेल तर मी इथं फर्स्ट पार्टिकल साठी घेतो किंवा एक रिलेशन घेतो बघा. स्ट्रेन एनर्जी म्हणजे ई ऑफ स्ट्रेन याला म्हणतो मी. स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, स्ट्रेस म्हणजे काय आहे फोर्स स्क्वेअर डिवाइडेड बाय एरिया. एरिया म्हणजे काय असतो पाय आर त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय यंग्स मॉड्युलस. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलंय काय सेम फोर्स अप्लाय केलाय आणि डायमीटरचा रेशो दिलाय म्हणजे d1 अपॉन d2 इज इक्वल टू दिलाय 1/3 म्हणजेच r1 अपॉन r2 इज इक्वल टू किती असणार आहे 1/3. म्हणजेच याला मी घेतो ई स्ट्रेन ही झाली स्ट्रेन एनर्जी फर्स्ट इज इक्वल टू फोर्स सेम आहे यंग्स मॉड्युलस सेम आहे
म्हणजे ती इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द आली आहे r⁴, कारण की याचाही स्क्वेअर आहे r1⁴. सिमिलरली E ऑफ स्ट्रेन हा 2 असेल आणि तो किती होऊन जाणार आहे 1/r2⁴. मग ह्या दोघांचा रेशो E ऑफ 1 डिवायडेड बाय E ऑफ 2 इज इक्वल टू किती असणार आहे r2⁴ डिवायडेड बाय r1⁴, म्हणजेच ते आलं 81/1. सो यू गेट ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. जरी तुम्हाला 49 साठी आन्सर की मध्ये बी नाहीये, इथं काय येऊन जातो डी येऊन जातो. ओके, आय थिंक तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे तो आहे प्रॉब्लेम नंबर 50. तर या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, प्रॉब्लेम नंबर 50 बघा. A metal rod of length L and cross sectional area A is heated through T degree Celsius. What is the force required to prevent the expansion of the rod lengthwise? बघा, ज्यावेळेस T डिग्री सेल्सिअसला L एवढ्या लेंथ असणाऱ्या वायर, A एवढी क्रॉस सेक्शनल एरिया असलेली वायर, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मेटल रॉड असेल. बघा प्रॉब्लेम असा आहे, हा एक असा मेटल रॉड आहे. So here is a metal rod. Here is a metal rod. आता काय केलं, त्या मेटल रॉडला हीट केलंय. किती हीट केलं होतं ते मी सांगितलंय, T डिग्री सेल्सिअस. हा मेटल रॉड असेल आणि याला हिटिंग द्यायला सुरुवात केली. इथं असं बर्नर असेल आणि हिटिंग द्यायला सुरुवात केली. किती डिग्री ना, T डिग्री सेल्सिअस, म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन असणार आहे T डिग्री सेल्सिअस एवढा. त्यानंतर हा एक्सपांड होणार आहे, याची ओरिजिनल लेंथ असेल ऑब्विसली L एवढी. त्यानंतर हा एक्सपांड होणार, चेंज इन लेंथ असेल. म्हणजे चेंज इन लेंथ किती असणार आहे, चेंज इन लेंथ असेल बघा, व्हेरी गुड, किती असणार आहे ती L अल्फा मल्टिप्लाय बाय T एवढी त्याच्यावरती चेंज इन लेंथ असणार. मग आता याची फायनल लेंथ किती होऊन जाणार आहे, फायनल लेंथ L प्राइम, म्हणजे L प्राइम इज इक्वल टू असणार आहे L प्लस डेल्टा L. सो वी गेट L प्राइम इज इक्वल टू L प्लस L मल्टिप्लाय बाय अल्फा T. म्हणजेच L प्राइम तुम्हाला भेटतो, L जर कॉमन घेतला 1 प्लस अल्फा T असेल. बरोबर आहे, कन्फर्म. मग इथं रॉडचं इलॉंगेशन होतंय, म्हणजे यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला इथे यूज करणार, स्ट्रेस डिवाइडेड बाय काय असतो स्ट्रेन. स्ट्रेस काय असेल y इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. स्ट्रेन काय असणार आहे चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ, त्याला म्हणतो L प्राइम. आता तुम्हाला फोर्स फाइंड करायचा, म्हणजे F इज इक्वल टू असेल, व्हेरी गुड, काय असणार आहे y a डेल्टा L डिवाइडेड बाय किती असणार आहे L प्राइम. सो यू गेट F, त्याला F प्राइम नाही म्हणणार आपण, F म्हणणार. F इज इक्वल टू y a डेल्टा L किती आलाय डेल्टा L इक्वेशन 1, L अल्फा T L प्राइम किती आला इक्वेशन 2, L मल्टिप्लाय बाय 1 प्लस अल्फा T. L and L get cancel, so we get force is equal to Young's modulus A alpha T divided by 1 plus alpha T. एवढा फोर्स त्याला लागणार आहे, एवढा फोर्स त्याला इलॉंगेट करण्यासाठी यूज होणार आहे. माझा ऑप्शन कुठे आहे, तो ऑप्शन तुमच्याला आन्सर आहे. सो y a अल्फा t डिवाइडेड बाय किती असणार आहे, हे जे इक्वेशन, म्हणजे एक्सपान्शन दिलंय ना, एक्सपान्शन अल्फा प्राइम असणार आहे ते T डिग्री सेल्सिअस मध्ये. सो ते किती आलं y a अल्फा t, ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. सो 15 चा ऑप्शन किती आला बी. सो अशा पद्धतीने आपल्यावाले जेवढे काही होमवर्क होते, टास्क होते, ते सगळेचे सगळे टास्क या ठिकाणी आपण कंप्लीट केलेले आहेत. आता जे टास्क उरता, मे बी तुम्हाला जर या प्रॉब्लेम नंबर 50 ला आवाज नसेल आला, मी परत एकदा प्रॉब्लेम नंबर 50 तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. सो प्रॉब्लेम नंबर 50 मध्ये काय केलं तर हा रॉड घेतला होता,
या रॉडची लेंथ किती होती, यल एवढी लेंथ होती. त्यानंतर त्याला हीट केलं, टी डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर वाढल्यानंतर तो एक्सपांड झाला. किती एक्सपांड झाला, डेल्टा यल एवढा एक्सपांड झाला. मग डेल्टा यल हा किती एक्सपान्शन होऊ शकतो, ओरिजिनल लेंथ होती अल्फा, हे कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन, आणि टी डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर वाढवलं. हे झालं इक्वेशन 1. मग त्याची फायनल लेंथ किती आली, त्याची फायनल लेंथ किती असणार आहे, ती यल प्राईम एवढी, ही फायनल लेंथ. बरोबर, मग ही फायनल लेंथ इथपर्यंत आली ना. मग फायनल लेंथ म्हणजे ॲडिशन झाली यलची आणि डेल्टा यल प्लसची. म्हणजे यल प्राईम इज इक्वल टू किती आलं ते, यल प्लस यल इंटू, म्हणजे यल प्लस डेल्टा यल असेल. डेल्टा एलची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली आणि यल त्यामधून काय घेतला, कॉमन घेतला. आणि आता यंग्स मॉड्युलसचं इक्वेशन काय आहे, यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू एफ यल प्राईम डिवाइडेड बाय ए मल्टिप्लाय बाय डेल्टा यल. तुम्हाला यामधून फोर्स फाइंड करायचा आहे, म्हणजे एफ इज इक्वल टू वाय ए डेल्टा यल डिवाइडेड बाय यल प्राईम आला. म्हणजे एफ इज इक्वल टू वाय ए डेल्टा यल व्हॅल्यू इक्वेशन 1 वरून या ठिकाणी सबस्टिट्यूट केली आणि यल प्राईम इक्वेशन 2 वरून सबस्टिट्यूट केलं. लेंथ अँड लेंथ गेट कॅन्सल, वाय ए अल्फा टी डिवाइडेड बाय 1 प्लस अल्फा टी. ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं सर्वांना. सो अशा पद्धतीने आपण आपले टास्क हे पूर्णपणे कंप्लीट केलेले आहेत. पुढील लेक्चरमध्ये एक्सरसाइज 1 कंप्लीट करूया आणि आता तुमच्यासाठीचा होमवर्क आहे एक्सरसाइज 2 सर्वांनी आता कंप्लीट करायचा. त्याचे डाऊट्स संडेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मला आले पाहिजेत. ओके, संडे बघा मी 5 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एक्सरसाइज 2 चे डाऊट्स हे आलेले पाहिजेत. जर तुमचे कोण होत नसेल तर तसं सांगा, त्या विद्यार्थ्यांना आपण ग्रुपमधून लेफ्ट करून टाकूया. सो व्यवस्थित अभ्यास करा, वेळ खूप कमी आहे कारण की कॉलेज चालू झाल्यानंतर मे बी पुढे काय होईल हे मलाही सांगता येत नाही. ओके, थँक्यू.